रोखोक वार्तांकन, रोखोक बातमी। महिला क्रिकेट विश्वात रविवारी भारतीय महिलांनी नवा इतिहास घडवला असून विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करत एकदिवसीय विश्वचषकावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले। महिलांनी धडाकेबाज खेळ करत विजय मिळवून संपूर्ण भारतीयांचं मन जिंकलंय। यानंतर संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली। आसमंत आनंदोत्सवाच्या आतषबाजीने उजळून निघाला होता। भारत हा महिला विश्वचषक पटकावणारा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यानंतरचा चौथा संघ ठरला। विश्वचषक उंचावत कोट्यावधी भारतीयांना जल्लोषाची संधी दिली। दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी धूळ चारत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक विश्वविजेतेपद पटकावले। यांचा भारत पुरुष व महिला क्रिकेट विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यानंतरचा तिसरा संघ ठरला। भारताने दिलेल्या 299 धावताच्या लक्ष्याचा पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉलव्हाईटनं 41व्या षटकांपर्यंत भारतीयांना झुंजावलं। अखेर 42व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अमनजोतनं तिचा अप्रतिम ड्रोल घेत भारताच्या विश्वविजयातील मार्ग मोकळा केला। शफालीनं 87 धावा तडकावून भारताला धडाकेबाज सुरुवात करून दिली, तर दीप्तीनं 5 बळी घेत दक्षिण आफ्रिकेला खिंडार पाडले। 2011 साली मुंबईत भारतीय पुरुष संघानं एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता। त्यानंतर 14 वर्षांनी नवी मुंबईत महिलांनी नवीन झेप घेत एकदिवसीय विश्वचषक पटकावला। भारतीय संघानं मिळवलेला हा अतुलनीय विजय आहे। संघानं दाखवलेला टीमवर्क आणि चिकाटी अप्रतिम होती। सर्व खेळाडूंचं अभिनंदन। हा ऐतिहासिक विजय आणि भावी पिढ्यातील विजय खेळाडूंना प्रेरणा देईल, अधिक युवक युवतींना क्रीडा क्षेत्रात पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करेल, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।